आर.जे. द मोटिवेटर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यांना राहुल जोशीचा सप्रेम नमस्कार. छोटी बातें किफायती बातें या उपयुक्त अशा सेगमेंटच्या अंडर आजचा विषय आहे IPO. शेअर मार्केटिंग हा अथांग ज्ञानरूपी सागर आहे, त्यातीलच एक भाग IPO विकत घेणे. तर IPO विकत घेण्याच्या बाबतीत मी सोप्या मराठी भाषेत आपणा सर्वांना सांगण्याचा नक्की प्रयत्न करतोय. तर IPO हा जो प्रकार आहे तो आपल्या फेवरमध्ये येण्यासाठी प्रथमतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका व्यक्तीच्या म्हणजेच एका पॅन कार्डच्या वर एकच ॲप्लिकेशन सेंड झालं पाहिजे. सेकंड, आपले चान्सेस वाढण्यासाठी आपण घरातील आपले इतर व्यक्ती, आपली बायको, आपले मुलं जे 18 वर्षाच्या पुढचे आहेत ते, आई वडील, भाऊ बहिणींची पटत असेल तर त्यांच्याही नावावर आपण ॲप्लिकेशन करू शकतो. म्हणजेच कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर ते IPO अप्लाय करून आपण आपले चान्सेस वाढवू शकतो. पण एका व्यक्तीच्या नावावर म्हणजेच एका पॅन कार्डवर एकच ॲप्लिकेशन हे सेंड झालं पाहिजे. त्यानंतर मी आपणास सांगेन की रिटेल कोटामधून देखील अप्लाय करायचं आहे आणि शेअर होल्डर कोटामधून देखील अप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपले चान्सेस वाढतील. तर जो IPO आपण ज्या कंपनीचा IPO आपण घेतोय त्याच्या पेरेंट कंपनीचे 1 ते 2 शेअर आपल्याला घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला शेअर होल्डर कोटामधून अप्लाय करता येईल. त्यानंतर जे कट ऑफ प्राईस जी असते, जी ती कंपनीने म्हणजे ठरवलेली असते, त्या कट ऑफ प्राईसलाच आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्मॉलर बीडचाच वापर केला पाहिजे. कारण आपण जर जास्तीची बीड जर लावली तर त्यांना संधी खूप कमी दिली जाते. स्मॉलर बीडवाल्यांनाच जास्त संधी ही मिळते. तर हे करताना म्हणजे काय चुका होतात आणि त्या टाळल्या पाहिजेत हे मी पहिल्यांदा सांगेन. की आपण एखाद्या ॲपवरून अप्लाय करताय आणि त्याच्यामध्ये 1 दिवस अगोदर प्री अप्लायचं ऑप्शन असतं. तर प्री अप्लाय जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला त्या प्री अप्लायची जी लिंक असते ती ऑलरेडी जे टाईम असतं, समजा 24 तारखेला IPO ओपन होणार तर 23 तारखेला प्री अप्लायचं ऑप्शन येतं. तर तुम्ही तिथं प्री अप्लाय केल्यानंतर 24 तारखेला दिवसभरात कधीही आपल्या UPI ॲपला, बँकेला ते पैसे कट होण्यासाठीची रिक्वेस्ट येऊ शकते. तर थोडे तिथं पेशन्स गरजेचे आहेत. हे पेशन्स जर आपण नाही ठेवले आणि पुन्हा एकदा अप्लायच्या लिंकवर जर आपण जात असेल तर काय होईल की ते आपल्या आपण त्याच्यामध्ये आपण प्री अप्लाय करताना ती रेग्युलर कॅटेगरी होती. असं होऊ शकतं की आपण आपल्या लिंकला जेव्हा क्लिक करतोय त्यावेळेला ते एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये पण अप्लाय होऊ शकतं बाय मिस्टेक. कारण त्या कॅटेगरीवर पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे देखील लक्षात ठेवा की आपण कुठल्या कॅटेगरीमधनं अप्लाय होतं आहे. कारण काही ठिकाणी रेग्युलर कॅटेगरी ही ॲटो सिलेक्ट असते, पण बाय मिस्टेकली ते जर एम्प्लॉई कॅटेगरी असेल तर ते आपल्याला रेग्युलर कॅटेगरीमध्ये आपल्याला आणावं लागेल. तर ही चूक टाळायची आहे की प्री अप्लाय करत असताना आपणास UPIची रिक्वेस्ट यायला थोडा दिवसभरात कधीही येऊ शकते. तर ते थोडे पेशन्स गरजेचे आहेत आणि ती लिंक येत नाही म्हणून आपण अप्लाय लिंकवर क्लिक करणं आणि एकाच पॅन कार्डवर हे दुसरं ॲप्लिकेशन होईल. तर या माध्यमातून आपलं IPO न मिळण्याचे कारण होऊ शकतं की आपण जे प्री अप्लायला केलं होतं तिथून आपण ते UPI रिक्वेस्ट आपण ती जर ॲक्सेप्ट उशिराने आली म्हणून ती डिक्लाइन करणार आणि अप्लाय लिंकवर आपण ते ओके करणार. पण हीच ती कारणं आहेत ज्याच्यामुळं IPO हे मिळत नसतात. तर हे जे काय पॉईंट आहेत या माध्यमातून आपण थोडीशी काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट मीही सांगेन की ज्याही कंपनीसाठी आपण अप्लाय करतोय IPOसाठी तो आपल्याला मिळाला
पाहिजे, ही आपली इच्छा जशी असते ती आपल्याला मिळणारच, हा एक माइंडसेट आपला असला पाहिजे. तर तो माइंडसेट असेल तर ती गोष्ट जुळूनही जाते. आता असंही होऊ शकतं की आपण काही वर्षांपासून आय पी ओसाठी ॲप्लिकेशन करत राहतोय, पण आपल्याला आय पी ओ मिळत नाही. पण एका मोमेंटला जाऊन तो भेटणार आहे. शेवटी या चुका जर टाळल्या गेल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. आता थोडंसं हिंदीमध्ये मी सांगेन, कारण आपले श्रोते मराठी हिंदी या पद्धतीने कोणी असू शकतात. तर तो जब आईपीओ आपको लेना है तो आपको सबसे पहली चीज़ है कि एक पैन कार्ड पे एक ही एप्लीकेशन जाना चाहिए, यानी एक व्यक्ति का एक ही एप्लीकेशन अप्लाई होना चाहिए. सेकेंड थिंग, आपके चांसेस बढ़ाने के लिए आपको आपके फैमिली मेंबर्स के नाम पे भी आपको एप्लीकेशन डालने हैं, जिससे आपके आईपीओ मिलने के चांसेस बढ़ जाएंगे. आईपीओ जो कट ऑफ प्राइस जो कंपनी ने डिफाइन की है उसी कट ऑफ प्राइस पे अप्लाई होना चाहिए. उसके बाद स्मॉलर बिड का हमें यूज़ करना चाहिए, क्योंकि बिगर बिड को ज़्यादा प्रेफरेंस मिलता नहीं, स्मॉलर बिड को ज़्यादा प्रेफरेंस दिया जाता है. अप्लाई करने के टाइम में जो भी पेरेंट कंपनी जिस आईपीओ के लिए हम अप्लाई कर रहे हैं उसकी पेरेंट कंपनी का 1-2 शेयर हमें बिफोर अप्लाई आईपीओ रिलीज जो डेट रहता है उसके पहले हमें 1-2 शेयर्स लेके रखने. तो शेयर होल्डर कोटा से भी अप्लाई हम कर सकते और रिटेल कोटा से भी हम अप्लाई कर सकते. और ये सबसे इम्पोर्टेंट चीज़ है कि आप किसी भी ऐप से अप्लाई करते हो तो आपको प्री अप्लाई का एक ऑप्शन आता है, लेकिन उस प्री अप्लाई को आप जब क्लिक करके इन्फॉर्मेशन आप एप्लीकेशन डालते हो तो आपका यूपीआई का रिक्वेस्ट आईपीओ रिलीज के दिन भर में कभी भी आ सकता है. तो आपके पेशेंस ज़रूरी है. उस दरमियान आप अप्लाई लिंक पे जाके आप अप्लाई करते हो तो आपका वो सेकंड एप्लीकेशन हो जाएगा. तो यही वो गलतियां हैं जहाँ से हम आईपीओ हमें न मिलने के चांसेस बढ़ जाते हैं, क्योंकि आप एक यूपीआई रिक्वेस्ट को आप डिक्लाइन करेंगे और सेकेंड यूपीआई रिक्वेस्ट को आप ओके करेंगे, लेकिन उस आदमी के एप्लीकेशन 2 हो जाएंगे, जो एक डिक्लाइन हुआ वो और जो आपने एक्सेप्ट किया वो. तो ये जो चीज़ें हैं ये हमें अवॉइड करनी है. और कट ऑफ प्राइस को हमें इसलिए लेना है क्योंकि वो कंपनी ने डिफाइन की हुई रहती, और स्मॉलर बिड जो भी रहता है उसे प्रेफरेंस इसलिए देना है क्योंकि जो बिगर बिड रहता है उसको कंपनियां ज़्यादा यानी अलॉटमेंट मिलने में सहूलियत नहीं होती, क्योंकि वो भी चाहते हैं कि जो स्मॉलर बिड जो करने वाले लोग हैं उन्हें ज़्यादा प्रेफरन्स देना चाहिए. तर या आय पी ओ ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मला आपणा सर्वांना हेच सांगायचं आहे की एका माइंडसेटनी आपण शेअर मार्केटचा अभ्यास करून आपले जाणकार मित्रमंडळी, आपले पाहुणे यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या कंपनीवर विश्वास आहे की या कंपनीचा आय पी ओ घेतला पाहिजे त्या कंपनीचा आय पी ओ आपण घ्या. पण एक सांगतो की ज्या दिवशी त्याचं लिस्टिंग होणार आहे त्या दिवशी जर खूप जास्त फायदा मिळाला म्हणून त्याच दिवशी तो आय पी ओ बंद करून आपले पैसे परत घेण्याची चूक बिल्कुल करू नका. तो आप सभी को ये मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आप जिस भी कंपनी का आईपीओ लेते हो उस कंपनी का जिस दिन लिस्टिंग हो रहा है उस दिन अगर बहुत ज़्यादा हायर गेन मिलने के बाद उसी दिन आपको आपका आईपीओ छोड़ना नहीं है, क्योंकि आने वाले समय में आपको ज़्यादा भी फ़ायदा मिल सकता है. और उसके साथ साथ मैं ये भी बोलता हूँ कि अगर जिस दिन लिस्टिंग हो रहा है उस दिन आपने जिस रेट को अप्लाई किया है उससे कम रेट में अगर वो लिस्टिंग हुआ तो भी आपको डरना नहीं है,
क्योंकि आपने आईपीओ एप्लीकेशन करने के टाइम में आपने एक माइंडसेट से किया था कि ये आईपीओ, ये कंपनी मेरे लिए सही है। तो विश्वास रखिए की थोडे पेशन्स जरुरी आहे. तर आपणा सर्वांना आजच्या या आयपीओ ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याने आयपीओ मिळतो ह्या मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि काय चुका आहेत ज्या टाळायच्या आहेत ते देखील आपल्याला आपणास सांगितलं मी माझ्या माध्यमातून. तर ह्या चुका टाळल्यानंतर आपल्याला पहिल्याही अटेम्प्टमध्ये आपणास आयपीओ लागू शकतो किंवा काही प्रयत्नांनंतर देखील आपणास आयपीओ मिळू शकतो. तर आपणा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा की आपणास देखील चांगल्या कंपनीचा चांगला आयपीओ मिळो आणि हा माइंडसेट ठेवून आपण नक्कीच आरजे द मोटिवेटर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपणासाठी अशाच चांगल्या चांगल्या विषयांचे व्हिडिओज अपलोड करत राहीन. तोपर्यंत पुन्हा भेटूया. धन्यवाद.